तब्बल 15 लाख कोटीच्या एका घोटाळ्याच्या आरोपानं देशातील एक कंपनी वादात आली आहे। सोनं शुद्धीकरणात देशातील बड्या कंपनीपैकी एक असलेल्या या कंपनीत LICनं देखील सुमारे 2000 कोटी रुपये गुंतवले। पाहूया। कॉर्पोरेट जगतामधला सर्वात मोठा घोटाळा समोर। LICनं 2000 कोटी गुंतवलेल्या कंपनीवर घोटाळ्याचा आरोप। शेअर बाजारात कंपनीच्या व्यवहारांवर बंदी, सेबीची कारवाई। कॉर्पोरेट जगतामध्ये हर्षद मेहता किंवा सत्यम घोटाळ्याहून सुद्धा मोठा घोटाळा झाल्याचं बोललं जातंय। गैरव्यवहाराचा हा आकडा तब्बल 15 लाख कोटींचा असल्याचा दावा होतोय। कारवाई म्हणून सेबीनं राजेश मेहता यांच्या राजेश एक्सपोर्टच्या व्यवहारावर बंदी आणली आहे। आरोपांनुसार मेहतांच्या कंपनीनं 5 वर्षातील महसूल 15.15 लाख कोटी दाखवला। मात्र यातील 99.8% महसूल फुगवलेला असल्याचा संशय सेबीला आहे। त्यामुळे राजेश मेहता यांना कंपनीच्या शेअर्सची खरेदी विक्री किंवा इतर व्यवहार करण्यावर बंदी घालण्यात आली आहे। कंपनी मालक मेहतांना सहकार्याचे आदेश देत नव्यानं ऑडिट सुद्धा केले जाणार आहे। विशेष म्हणजे याच वादात सापडलेल्या कंपनीत LICनं 10.8% म्हणजेच तब्बल 2000 कोटींची गुंतवणूक केली आहे। गैरव्यवहाराच्या बातम्या बाहेर येताच राजेश एक्सपोर्टच्या शेअर्सना 5% लोअर सर्किट लागलं, तर LICचे शेअर्स देखील 1% घसरले। आर्थिक विश्लेषकांनुसार यामुळे LICला मोठं नुकसान सोसावं लागू शकतं। जनतेचे पैसे असलेल्या LICनं इतका पैसा अशा कंपनीत कसा गुंतवला? इतर म्युच्युअल फंड कंपन्या दूर असताना LICनंच गुंतवणूक कशी केली, असा सवाल काँग्रेसकडून विचारला जातोय। दरम्यान सारे आकडे चुकीचे असून सेबीला 400 GBचा डेटा देणार असं उत्तर कंपनीचे मालक राजेश मेहतांनी दिलंय आणि लवकरच आरोपांवर सविस्तर उत्तर देणार असल्याचंही ते म्हणाले। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।